पनीर तेल टाकायचं. आपल्याकडे इथे कोथिंबीर आणि कांदा आहे, पण कोथिंबीर नाही टाकायची. कोथिंबीर पटकन शिजते. कांदा टाकूया आपण. काही कोथिंबीरी कांद्याचा साथ सोडायला तयार नाहीत, म्हणून त्यांना पण टाकते. कांदा थोडा शिजू दे, मग आपण मसाले टाकूया. Few moments later. तुम्ही पाहू शकता आपला कांदा इथे कॅरेमलाइज झालाय. तर आता आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकूया किसलेलं. अरे मीठ Control. चवीनुसार मीठ टाकूया. थोडंच टाकूया, कारण सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं. आता आपण यामध्ये ब्लॅक पेपर टाकूया. तिखटपणा ह्याच्यानेच येणार आहे. कोथिंबीर टाकूया आणि थोडासा डार्क सोया सॉस. थोडासा, जास्त नाही टाकायचा, थोडासा. अय्यो, मला वाटतं जास्त पडला. मोरू द्याचा चमच्याने टाकू शकता तुम्ही. आता आपण मिश्रण आहे ना पूर्ण मिक्स करून घेऊया. आपण आहे ना मिश्रण थोडा वेळ ना झाकण लावून शिजू देऊया. हा आपलं मोमोजचं मिश्रण आहे ना ते तयार झालेलं आहे. कांद्याला एकदम कॅरेमल झालं, त्यामुळे मस्त असं बरिस्तासारखा स्मेल येतं. आणि त्यासोबतच आपलं पनीर पण मस्त, त्याने सगळे मसाले, म्हणजे एकच मसाला टाकला, काळी मिरी आणि सोया सॉस, या दोघांचा टेस्ट ना जबरदस्त लागतोय. आणि कांद्याचं स्वतःचं सुद्धा टेस्ट आहे. तर मग अशा पद्धतीने मी फक्त 2 मिनिटं पनीर टाकल्यानंतर 2 मिनिटं झाकण म्हणजे गरम शिजवायला घेतलं, नंतर झाकण लावून बंद केलं. आता हे थंड झाले. आता हे मिश्रण आहे ना ते आपण एका वेगळ्या वाडग्यामध्ये काढूया, जेणेकरून आपण ह्याच कढईमध्ये आपले मोमोज स्टीम करायला ठेवू. बघा, ही अजिबात आहे ना मोमोजची ट्रेडिशनल रेसिपी नाहीये. ट्रेडिशनल मोमोज बनवतात ना नॉनव्हेज व्हेज, ते दोघांमध्ये ना ते लोक काही शिजवत नाहीत. ते डायरेक्ट स्टफिंग बनवतात, म्हणजे कच्ची, आणि ती मोमोजमध्ये भरतात आणि स्टीम करतात मोमोज. पण मला सगळं शिजलेलं आवडतं, त्यामुळे देसी मोमोज बोलू शकता. पण सिंपल रेसिपी आहे म्हणून तुम्हाला दाखवते, आणि चांगली पण बनते. तर आपण इथे आहे ना, हे बघा, आपण मगाशी सांगितलं मी तुम्हाला की याच कढईमध्ये मी मोमोज शिजवणार आहे. तर इथे मी पाणी घेतलंय. बघा, इथे पाणी आहे आणि या चाळणीला ना तेल लावून घेतलंय. ठीक आहे, चाळणीला तेल लावून घेतलंय आणि असं ठेवून द्यायचं. आता सगळ्यात पहिला ना आपण इथे कोलपाट घेतलंय. तर आपल्यास पहिला ना मोमोज बनवून घेऊया, आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण गॅस चालू करूया आणि उकळायला पाणी ठेवूया, आणि मग पटापट ठेवूया मोमोज. तर आधी मोमोज बनवून घेऊया. बघा, इथे मी माझा पहिला मोमो आहे ना तो बनवलाय. या आकाराच्या मी पुऱ्या बनवते, एवढ्या अशा पातळ्या. बघा, अशा एवढ्या पातळ्यात. ठीक आहे, आणि हा आपला पहिला मोमो बनवून तयार झालेला आहे. मस्त आकार दिलाय. हे आकार कसे बनवायचे त्याच्यासाठी आपल्या चॅनलवर आहे ना व्हेज मोमोची रेसिपी आहे. त्याच्यामध्ये व्हेज मोमोज कसे बनवायचे त्याची स्टफिंग दाखवली. ही पनीर मोमोजची स्टफिंग आहे. ओके, सिंपल अशी माझ्या पद्धतीमध्ये. आणि तुम्हाला असा आकार कसा बनवला या मोमोजचा हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या व्हेज मोमोजची रेसिपी पहा, त्याच्यामध्ये हे सगळे आकार दाखवलेत. आता मी हा शेवटचा मोमो बनवते. मला आता लक्षात आलं की मोमोजचा स्टफिंगचा रंग आहे ना तो ब्राऊन झालाय सोया सॉसमुळे आणि कॅरमलाइज अनियनमुळे. तर म्हटलं तुम्हाला सांगावं, नाही तुम्ही बोलाल जळलंय की काय आता सगळे मोमो झालेले आहेत. मी तसं बोललेली की मोमो झाले की आपण पाणी उकळायला ठेवणार. आता हे खूप गरम पण झालंय, खाली पाणी उकळालंय म्हणून. तर आता आपण ह्यावर सगळे आपले मोमोज ठेवूया, आणि अजिबात धक्काबुक्की करायची ना, अजिबात डिस्टन्स ठेवायचं. आणि तेल प्लीज आठवण लावून घ्या, नाहीतर आहे ना गेले मोमो आपले खड्ड्यात. तर आपण सगळे हे बघा ठेवले, एवढे राहिलेत. आता आपण ह्यावर झाकण लावूया. आपले मोमोज आहेत ना आता झाले असतील, कारण की झालेला वेळ 20 मिनिटं. बघूया, आहा, रंग पहा काही छान दिसतंय. आता इथे हात लावूया आपण. झाले बघा. याचं लवचिक वाटायला लागलं ना, लवचिक व्हायचं असं बघा. मगाशी चिकट होतं हे, आणि आता बघा एकदम झाले की नाही. आपण आहे ना आता गॅस बंद करूया. ठीक आहे, आणि असंच झाकण ठेवून आहे ना त्याला नॉर्मल टेम्परेचरला येऊ देऊया, म्हणजे आपण हाताने उचलू शकू एवढं. ठीक आहे. घावच्या पिठाचे पनीर भरून मोमोज बनावल घरचे मोमो. आहा काय मजा.
घरचे मोमो आहा काय मजा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर असे मस्त आपले गव्हाच्या पिठाचे लेरिंगवाले आणि पनीरच्या स्टफिंगवाले पनीर मोमोज घरगुती तयार आहेत. एकदम देसी स्टाईलमध्ये बनवले आणि खूप जबरदस्त दिसत आहेत आणि चवही जबरदस्त असणार मला माहिती आहे. तर चला मग आता आपण ह्यांना टेस्ट करूया. ओके, हा बघा, हा एकदम भरलेला. अयो ए वाव, एकदम चिकन सारखं वाटतंय. अरे एकदम ज्युसी मोमोज आपले असे मस्त. चला आता मेहनतीचं फळ खाऊया. एक नंबर. एक नंबर. हे मोमोज तुम्ही रोज खाऊ शकता, तेलकट पण नाहीये आणि वरतून प्रोटीन पण आहे. तुम्ही हे ट्राय करू शकता, खूप मस्त आहे. ह्याच्या बदली तुम्ही नाचण्याचे मोमोज करू शकता, वेगवेगळ्या पिठाचं करू शकता. गव्हाच्या पिठाचं ते छान लागते. तर तुम्हाला ही रेसिपी व्हेज पनीर मोमोजची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. काढण्याच्या चक्करमध्ये पंखा नाही लावत मी, कारण पंख्याचा आवाज येतो म्हणून. तरी तुम्ही सबस्क्राईब नाही करत, सबस्क्राईब करा.